एक उंदीर मामा होता. तो रस्त्याने जात असताना त्याला एक फडके सापडते. ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीर मामा एका धोप्याकडे जातात आणि त्या धोप्याला म्हणतात, धोबी दादा माझे एक काम करा ना, मला हे फडके धुवून द्या ना. धोबी दादा उंदीर मामाला फडके धुवून देतात. आता उंदीर मामा जातात शिंप्याकडे. शिंपी दादा या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या ना आणि तिला एक छानसा रंगीत गोंडाही लावा. शिंपी दादाने उंदीर मामाला तो गोंड लावून छानशी टोपी बनवून दिली. उंदीर मामा टोपी डोक्यात घालून हातात एक ढोलकी घेतली आणि वाजवत, माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षाही छान, ढुमढुम ढुमक. राजाने हे ऐकले. लगेच राजाने शिंपायाला म्हणाला, जा त्या उंदरेला माझ्या समोर पकडून आण. शिंपायाने उंदरेला पकडले आणि राजाकडे आणले. राजाने त्यांची टोपी काढून घेतली. मग उंदीर मामा म्हणाला, माझी टोपी घेतली राजा भिकारी, ठुमठुम ठुमक. हे ऐकून राजा रागावला आणि उंदीर मामाची टोपी खाली फेकली आणि उंदीर मामाने ती घेतली आणि म्हणाला, राजा मला घाबरला, माझी टोपी परत गेली, ठुमठुम ठुमक. तो राजवाड्यातून निघून गेला. तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.